आदर्श सोसायटी प्रकरणात काय काय अपडेट्स होत आहेत हे जाणून घेण्यात राजकीय नेत्यांना जसा इंटरेस्ट आहे तसाच सामान्य जनतेचा इंटरेस्ट देखील दिवसेंदिवस वाढत चाललाय। आताचे काय अपडेट्स आहेत बघूया। महाराष्ट्र सरकार पाठोपाठ आता सीबीआयने देखील अशोक चव्हाण यांना दिलासा दिलाय। आरोपींच्या यादीतून अशोक चव्हाण यांचं नाव वगळा अशी याचिका सीबीआयने स्पेशल कोर्टात केली आहे। त्यांच्या विरुद्ध कारवाईची परवानगी द्यायला राज्यपालांनी नकार दिला होता। राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान न देण्याची भूमिका सीबीआयने घेतली आहे आणि अशोक चव्हाण यांचं नाव आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे आपला प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आणि आपल्या सोबत आहे आपला सीनियर करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर देखील। सगळ्यात आधी अमेय, नेमकी काय माहिती मिळतेय? सीबीआयचा हा जो निर्णय आहे हा अत्यंत धक्कादायक आहे। सीबीआयच्या सूत्रांची आपल्याला अशी माहिती मिळते की सीबीआयने आता पुढच्या कोर्टात जायचा निर्णय घेतलेला नाहीये। खरं तर सीबीआयने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे अशोक चव्हाण यांचं प्रॉसिक्युशन करण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी, परवानगी द्यावी अशी मागणी केलेली होती। राज्यपालांनी ती फेटाळली हेही आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर खरं तर सीबीआय या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देईल असं वाटत होतं, पण सीबीआयने उलटाच भूमिका घेतलेली आहे आणि आता अशोक चव्हाण यांचं नाव जे एफआयआर मध्ये आहे ते वगळण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सीबीआयने आपल्या या याचिकेद्वारे सीबीआयच्या स्पेशल कोर्टाकडे केलेली आहे। अलका, अगदी बरोबर आहे अमेय। आपण आता आशिषकडे जाऊया कारण आदर्श प्रकरणाचा संपूर्ण पाठपुरावा आशिष जाधव करतोय। आशिष, अमेय सांगतोय सीबीआयने काय निर्णय घेतलाय, याचा अर्थ काय घ्यायचा? अशोक चव्हाण यांचं राजकीय पुनर्वसन लवकरच होणार आहे का? अलका, खरं तर गेल्या 4 राज्यांच्या निवडणुकातल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीचं विचारमंथन झालं आणि त्यातूनच हा मार्ग पुढे आला की महाराष्ट्रावरती जेव्हा आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे तेव्हा महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे ज्यांना लोकांचा पाठिंबा आहे अशा नेत्यांना आपण सावरलं पाहिजे आणि त्या यादीमध्ये अशोक चव्हाण यांचं नाव सध्या अगदी वरच्या क्रमांकावरती आहे। आणि म्हणूनच तेव्हापासून आपण बघितलं की आधी राज्यपालांनी सीबीआयला अशोक चव्हाण यांच्या विरोधात फौजदारी खटला चालवण्यास नकार दिला। त्यांचा विनंती अर्ज राज्यपालांनी फेटाळून लावला। त्यानंतर राज्य सरकारनं अहवाल सुद्धा आदर्श कमिशनचा फेटाळला, तो अहवाल स्वीकारला। त्यामध्ये क्विड प्रो को म्हणजे लाभासाठी निर्णय घेण्याच्या क्लॉजमध्ये अशोक चव्हाण यांना दोषी धरलं, पण त्यांच्या विरोधात पोलिसात कुठलीही तक्रार करण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला। एक प्रकारे अशोक चव्हाणांना वाचवण्याचं काम राज्य सरकारनं केलं। आणि याआधीच खरं तर गेल्या वर्षी अशोक चव्हाणांनी सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये एक विनंती अर्ज दाखल केला होता की माझं नाव सीबीआयच्या आरोपपत्रातून वगळण्यात यावं आणि आता सीबीआय सुद्धा म्हणतंय की अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्यात यावं। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की अशोक चव्हाण यांना पूर्णपणे दिलासा मिळालेला आहे। त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग हा जवळजवळ मोकळा झालेला आहे। काँग्रेसने पुन्हा एकदा आपण भ्रष्टाचार रोखण्यास जसं असमर्थ आहोत, पण त्याच वेळी भ्रष्टाचाराचा त्यांच्यावरती दाग आहे, त्यांच्या पाठीशी सुद्धा आपण उभे आहोत, अशीच कृती काहीशी आता होताना दिसते। अगदी बरोबर आहे आशिष, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।